काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल बाळासाहेब थोरात चुकीनं बोलले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया. तर राऊतांचं फार काही ऐकू नका, पटोलेंचा राऊतांना टोला. माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांची काँग्रेसमध्ये घरवापसी. नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये खदगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. मीनाताई खदगावकर, ओमप्रकाश पोकर्णा यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश. शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. राज्य शासनाकडून अधिकृत अधिसूचना जारी. बावीस सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित. शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत निवडणूक स्थगित करण्यात आल्याचं परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जारी. महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी भाजपकडून 13 बाहेरील नेत्यांची जबाबदारी. हे नेते प्रत्येक जागेवरती भाजपची रणनीती बनवतील. पुण्यातील समाधान चौकामध्ये रस्ता खचल्यामुळे महानगरपालिकेचा ट्रक खड्ड्यामध्ये पडला. चालकानं प्रसंगावधान राखून उडी मारल्यामुळे तो बचावला. पुण्यातील समाधान चौकामध्ये रस्ता खचल्यामुळे महानगरपालिकेचा ट्रक खड्ड्यात. 4 तासांच्या नंतर क्रेनने ट्रकला खड्ड्यामधून बाहेर काढण्यात यश. स्मार्ट सिटी म्हणतात ते हेच का? पुण्यामधील ट्रकच्या अपघातानंतर सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल. वर्दळीचा रस्ता खचून अख्खा ट्रक गायब होतो, याची सखोल चौकशी व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी. विनोद तावडेंच्या नेतृत्वामध्ये भाजपचा नवा विक्रम. भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानामध्ये 18 दिवसात 4 कोटी सदस्य. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोकणाच्या दौऱ्यावर. चिपळूणमध्ये अजित पवार यांची जाहीर सभा. शरद पवारांचा 23 आणि 24 तारखेला कोकण दौरा. चिपळूणमधल्या सावरकर मैदानामध्ये पवारांची जाहीर सभा होणार. पक्षफुटीनंतर पहिल्यांदा शरद पवारांची कोकणामध्ये सभा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाशिम जिल्हा दौरा. लांबणीवर 26 सप्टेंबरला होणारा दौरा 5 ऑक्टोबर रोजी होणार. पालकमंत्री संजय राठोड यांची माहिती. श्रीकांत शिंदेंच्या जनसंवाद यात्रेच्या 3ऱ्या टप्प्याला सुरुवात. उत्तर मुंबईमधल्या मालाड मागाठाणे मतदारसंघांचा आढावा घेणार. शिवसेना खासदार, आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसोबत साधला संवाद. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार राज्यभरात जनसंवाद यात्रा काढली. खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. संघटना वाढीसाठी थेट शाखा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांसोबत बोलता येत असल्याची श्रीकांत शिंदेंची माहिती. अमरावतीमध्ये टेक्स्टाईल पार्क उभारण्याची उपमुख्यमंत्र्यांकडून घोषणा. मात्र अजून एकही वीट लागलेली नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका. खासदार सुप्रिया सुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज एकाच व्यासपीठावरती येणार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमामध्ये गडकरी आणि सुळे राहणार उपस्थित. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदारांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करा. आमदार सतीश चव्हाण यांची मागणी. या देशामध्ये राहून काही मुस्लिम पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलतायत, त्यांच्याबद्दल नितेश राणे बोलले असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नितेश राणे यांची पाठराखण. सरकारची सुरक्षा घेऊन नितेश राणे मोठमोठी वक्तव्य करतात. आम्हाला 2 गटामधले वाद नको आहेत. मशीद आणि मदरशांमध्ये नेहमी समाजामध्ये एकोपा कसा वाढेल यावरती चर्चा असतात. समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांच्याकडून नितेश राणेंची कानउघडणी. मुंबईमध्ये काँग्रेस नेत्यांनी घेतली पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट. भाजपचे खासदार अनिल बोंडे आणि आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी. बुलढाण्यामध्ये युवक काँग्रेसच्या आंदोलनाच्या दरम्यान शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलनाच्या स्थळी दाखल. राहुल गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जयस्तंभ चौकामध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन. दोन्ही गटांकडून घोषणाबाजी, काहीसं तणावाचं वातावरण. दसरा मेळाव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या परवानगीबद्दल ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा पालिकेला स्मरणपत्र. परंतु अद्यापही यावरती पालिकेनं उत्तर न दिल्यामुळे ठाकरे गटाकडून आतापर्यंत
3 स्मरणपत्र देण्यात आली. आनंदाचा शिधा टेंडर प्रक्रियेला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. शिंदे सरकारला मोठा दिलासा. महात्मा गांधींच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ही सेवा हे अभियान जुहू किनाऱ्यावरती राबवली मोहीम. राज्यपाल, मुख्यमंत्री मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर उपस्थित. नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाची पाहणी. स्मारकाच्या उद्घाटनापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आढावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.